भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग 5वा आपण पाहत आहोत. भाग 5व्यामधील चॅप्टर 2 आहे. त्या 2मधला क विभाग आहे. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. तर त्या अगोदर आपण समर्पण घेतो. सुखो बुद्धानुमोपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. बुद्धवग्गो धम्मपद बुद्धवग्गो 14,194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कौसंबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता, म्हणजे संन्यासी. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवीत असे. त्याच्या हातात एक मशाल असायची नेहमीसाठी. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाची, म्हणजे एखाद्या वेड्या माणसासारखं विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले की का रे बाबा, तू दिवसा हातात मशाल घेऊन का मिटा लागला? त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, काय म्हणाला त्या माणसाला? जग अंधकारमय व लोक भ्रांत आहे, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. असा तो मनुष्य त्या माणसाला सांगत आहे. तो ब्रह्मचारी मनुष्य संन्यासी तो तसं त्या माणसाला उत्तर दिले त्याने. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? भगवान बुद्धाने त्याला विचारलं की का रे बाबा, तू या मशालीनं काय करत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले. तो काय म्हणतो? लोक सर्व अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे.
नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? असं बुद्धानं त्याला प्रश्न केला. तू इतका हुशार आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिविद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? असं बुद्धानं त्या ब्रह्मचार्याला विचारलं. असा प्रश्न केला बुद्धाने त्याला. या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. तू म्हणे तुम्ही काय विचारता हे मला माहीतच नाही. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांनाही तो काय प्रकाश दाखविणार? अशा प्रकारे बुद्धानं त्या ब्रह्मचार्याचा त्याला जो गर्व चढला होता की माझ्यासारखा विद्वान कोणीच नाही, तो त्याचा गर्व तिथं लोप पावला आणि त्याने ती मशाल फेकून दिली. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबत आहे आणि आपण याच्यातला 3रा भाग आहे, 3रा चॅप्टर आहे. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम रूप पावतो. तर या भागाला आपण सुरुवात करूया. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्य मानित. म्हणजे त्याच्या पूजा करण्याला तो मान्यता देतो. कितीही शील भ्रष्ट असला पण त्याला जर त्या गाथा वगैरे काय म्हणत येत असतील तर त्याला तो पूजार्य मानित असत. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. माणूस किती हुशार असला आणि तो जर शीलवान नसला तर त्याच्या ज्ञानाला काहीही अर्थ नाही. असे कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे, ते कदाचित खरेही असेल. परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात मदंतर आहे. म्हणजे खूप अंतर आहे असं म्हणायचं. त्याच्यात खूप फरक आहे. अगुंतर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेला आहे. चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कालकंदक निवासात उतरला होता. त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षाकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला, तथागताच्या जवळ जाऊन बसला
आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? असा प्रश्न त्याने भगवान बुद्धाला केला. पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे. मागे काय बोललो, आता काय बोलायलो, पुढे काय बोलायचं हे नियोजन असलं पाहिजे आणि करता आले पाहिजे. त्याला समजावून स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. त्याचं गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरवण्यात तो तरबेज असला पाहिजे. कोणतं वाक्य कुठं बोलायचं आणि कोणतं वाक्य कुठं बोलायचं हे सुद्धा त्याला सांगता आलं पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणाच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी, म्हणजे वाहवा करावी, माझी बढायकी मारावी. उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल, म्हणजे माझं काही चुकत असेल तर ह्याच गुणाच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा, असा तो म्हणाला भगवान बुद्धाला. वर्षाकार ब्राह्मणा, तथागत म्हणतात, ब्राह्मणा, या गुणाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषाच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरथ, म्हणजे बहुजन हिताय, आणि बहुजन सुखरथ, म्हणजे बहुजन सुखाय असला पाहिजे. स्वभावतः रम्य आणि स्वभावतच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवलेले असले पाहिजे. नुसता स्वतःच विद्वान असून फायदा नाही. आणि ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे. आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे, असा तो तथागताने त्याला सांगितलं. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे मानतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजे, किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाही अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणून विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. आता लोक म्हणतात, काय करू हो, मी बिडी ओढत नाही पण मनच जाते, मी हे करत नाही पण तसंच होते. म्हणून त्याप्रमाणे लोकोत्तर विचारांशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममान होणे ह्या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायस साधता आली पाहिजे. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने
बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोषही देऊ शकत नाही, कारण तू कोणत्याच पाडग्यामध्ये बसत नाही. परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्यांच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. हे तुझ्याकडे आहेत का? श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनाच्या हितासाठी आणि बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावतः सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखवणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो. खरोखर गौतमा, हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. म्हणजे आपल्या विचाराचा, मनाचा तो स्वामी आहे. म्हणजे त्याचे सर्व कंट्रोलमध्ये आहे, मनावर ताबा आहे त्याच्या. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो अस्वनाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. म्हणजे काम, क्रोध, मोह यापासून तो अलिप्त होऊ शकतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे हा भाग इथे संपलेला आहे. आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. तथागत भगवान बुद्धाचा धम्म अखिल मानवाच्या हितासाठी आहे. आपण सर्वांनी सुद्धा हा श्रवण करावा आणि इतरांनाही सांगावा. अतदीप भव बना, म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा दिवा आपण लावा. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक मानवजातीच्या हितासाठी असल्यामुळे आपण श्रोते मंडळी, माझे चाहते मंडळी, सर्वांना नम्र विनंती, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत आपण पोहोचवावं. मी जे रोज आपल्यासाठी हा व्हिडिओ तयार करतो, हा उद्देशच आहे की भगवान बुद्धाचा धम्म प्रत्येक जातीचा प्रश्न नाही आहे. कोण्या जातीतला आहे? माणूस आहे. भगवान बुद्धाचा धम्माचा केंद्रबिंदूच आहे. एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत माणसासारखं वागणं हा भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे इथे जातीचे बंधनं तुटतात. अखिल मानवजात आलेली आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे की गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि कॉमेंटसुद्धा करा. जेणेकरून मी जो आपणासमोर
जे पठण करतो, जे वाचन करतो, त्यात जर काही माझं चुकलं असेल तर मला आपण कॉमेंट्स करून कळवावं, किंवा माझ्याकडून काही चांगल्या गोष्टी सांगल्या त्याचीसुद्धा स्तुती करावी, किंवा काही त्याच्यावर भाष्य करावं. तर सर्वांचं मंगल हो. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. उद्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.